पुण्यातील भाजप नगरसेवक राजेंद्र शिलीमकरांसह 4 जणांवर आता अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शंकर महाराज मठामध्ये रुद्राभिषेक करण्यासाठी चेतन आरडे यांना मज्जाव करण्यात आला होता। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे या ठिकाणी अभिषेक करण्यासाठी गेले होते आणि याच वेळी चेतन आरडेंना मठात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला। दरम्यान याचा विरोध आरडे हे उपोषणाला बसलेले होते आणि याच दरम्यान आरडे यांनी सुरक्षेची मागणीही केली आहे। एकीकडे अशा प्रकारे नगरसेवकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतोय, दुसरीकडे एक मोठी बातमी आता अंतरवाली सराटीतनं समोर येते। अंतरवाली सराटीमध्ये विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत। तर 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान मनोज जरांगे या इच्छुकांच्या मुलाखती घेतील। दरम्यान मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे मनोज जरांगे यांनी 288 उमेदवार उभा केल्यास महायुती तसंच महाविकास आघाडीला सुद्धा हे समस्या ठरणार आहे। हे मोठं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जरांगेंनी दंड थोपटले। तर आपण पाहतोय आजपासून मनोज जरांगे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या सगळ्या उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे आणि त्यातनंही निवड होणार आहे। दरम्यान त्याचा निर्णय 29 ऑगस्ट रोजी ते जाहीर करणार आहेत।